त्यानंतर ग्लोबल टीचर अवॉर्ड 2025 चे विजेते असलेले आदरणीय प्राध्यापक उमेश सर यांना माझी विनंती आहे की कृपया आपण आपल्या भावना व्यक्त कराव्यात। जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया उमेश सरांचं। सर्वांना माझे नमस्कार। जास्त काय मोठा वक्ता नाहीये मी, फक्त एक घटना सांगतो तुम्हाला। महात्मा फुले हे पुण्यामध्ये लकडी पुलावरती जात असताना एक महिला जीव द्यायला चालली होती आणि त्यांनी तिला अडवलं। ती गरोदर होती आणि घरी नेलं आणि सावित्रीबाई फुले यांनी तिची सर्व व्यवस्था पाहिली, अक्षरशः लेकीसारखी काळजी घेतली आणि तिला जो मुलगा झाला तो म्हणजे यशवंत। आणि हा यशवंत मुलगा या फुले दाम्पत्याने दत्तक घेतला। महात्मा फुले हे जेव्हा त्याची डेथ झाली त्यानंतर यशवंत मुलगा याला जे काही पुढे चालायचं असतं ते मडकं वगैरे घेऊन, तर ते चालण्यासाठी या समाजाने विरोध केला। आपल्या समाजाने सुद्धा त्यावेळेस विरोध केला। मग अशा वेळेस सावित्रीबाईंनी स्वतः पुढे जाऊन ते मडकं हातात घेतलं आणि यशवंत एका त्याच्या बरोबर चालू लागला। म्हणजे काळाच्या पुढे जाणारे विचार हे फुले दाम्पत्य यांचे होते। नायगावमध्ये एक गणेश नावाचा ब्राह्मण होता आणि तो पंचांग सांगून आपलं उपजीविकेचं साधन त्याचं होतं। पंचांग सांगून ते सगळं चालायचं त्याचं। आणि अशातच एका मुलीवरती त्याचं प्रेम झालं आणि त्यानंतर मग हे सगळं समाजाला समजल्यानंतर समाजाने अक्षरशः त्यांना जीवे मारण्याचं ठरवलं। परंतु सावित्रीबाई या त्या लोकांना आडव्या झाल्या आणि त्यांना विनंती करू लागल्या की ही एक मानवीय क्रिया आहे। आणि अशा वेळेस त्यांनी पुण्यामध्ये असणाऱ्या ज्योतिरावांना पत्र लिहिलं आणि सांगितलं की हे जे काही दाम्पत्य आहे यांना मी तुमच्याकडे पाठवते आहे आणि त्यांना जपा, त्यांची काळजी घ्या। आणि यानंतर भरपूर काही लेख, पत्र, काव्य, ग्रंथ हे सावित्रीबाईंनी लिहिले आणि सत्यशोधक चळवळीचे कार्य पुढे चालू ठेवले। आयोजकांनी मला बोलण्याची संधी दिली, मला माझा इथे सन्मान केला, त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो। धन्यवाद। यानंतर मी मुख्यमंत्री कार्यालयाचे सीएमओ माननीय श्री अभंग साहेब यांना विनंती करतो की आपण आपल्या भावना व्यक्त कराव्यात। जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया अभंग साहेबांचं। मला कल्पना आहे की वेळ खूपच झालेला आहे आणि पत्रिका गेल्या वर्षीप्रमाणेच याही वर्षी रिपीट झालेली। खरं तर आता मी उपमुख्यमंत्री कार्यालयात अंडर सेक्रेटरी पदावर कार्यरत आहे। क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 195व्या जयंतीनिमित्त संत सावतामाळी समाज विकास मंडळाच्या वतीनं आयोजित या कार्यक्रमासाठी उपस्थित व्यासपीठावरील सर्वच मान्यवर, खास करून आरणवरून उपस्थित असणारे आमचे वसेकर महाराज, त्यामध्ये प्रभू महाराज असतील, सावता महाराज असतील, त्याचप्रमाणे क्रांतीसूर्य महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई यांच्या वेशभूषेत या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेले राऊत दाम्पत्य, त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित असलेले माझे बॅचमेट राज्यकर उपायुक्त धोमकर साहेब, नुकतंच ज्यांनी मनोगत व्यक्त केलं ते निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त जाधव साहेब आणि व्यासपीठावरील सर्वच मान्यवर, या मंडळाचे सर्व सदस्य आणि समोर उपस्थित सर्व सावित्रीच्या लेकी आणि सर्व समाज बांधव, बंधू आणि भगिनींनो, खरं तर वेळ खूप झालेला आहे। आत्ताच काळे ताईंनी खूप छान असं समाज प्रबोधन केलेलं आहे, खूप छान विचार आपणा समोर ठेवलेले आहेत। खरं तर एवढ्या उच्च प्रतीचं व्याख्यान या ठिकाणी झाल्यानंतर त्यांच्या नंतर बोलणं कदाचित धाडसाचं ठरेल,
परंतु संयोजकांनी मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली आणि 2 मिनिटाचा वेळ दिलेला आहे. खरं तर मी या व्यासपीठावरून सांगू शकतो की आपला समाज अजूनही खूप मागासलेला आहे. आपला समाज चाकोरीबद्ध जीवन जगत आहे. चाकोरीच्या बाहेर जाऊन कोणीही डेअरिंग करायला मागत नाही आणि कोण डेअरिंग करेल तरच पुढे काहीतरी होऊ शकतं. डॉक्टर बाबासाहेबांनी एक संदेश दिला होता की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. आपण शिकलो, संघटित देखील झालो, पण आपला संघर्ष कशासाठी चालला हे आपणाला समजत नाही. खरं तर गेल्या 10-11 वर्षापासून मी जयंतीच्या कार्यक्रमाला या ठिकाणी येतोय. परंतु प्रत्येक जयंतीच्या कार्यक्रमामध्ये या आपल्या समाजासाठी एक सामाजिक सभागृह या ठिकाणी असणं आवश्यक आहे आणि यासाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी या व्यासपीठावर खूप दिग्गज लोक या ठिकाणी येऊन गेलेले आहेत. याही वर्षी आली, पुढेही येत राहतील, परंतु या मागणीला आजपर्यंत यश आलेलं नाही. खरं तर वकील साहेब खूप पोटतिडकीने या ठिकाणी मांडत होते की आम्ही ज्यावेळेस वर्गणी गोळा करण्यासाठी या ठिकाणी जे काही समाज बांधव आहेत, नवी मुंबई आणि परिसरात असतील, कामोठे असेल, कळंबोली असेल, खारघर असेल, वाशी असेल, प्रत्येक ठिकाणी आपले जिथं समाज बांधव राहतात, काम करतात, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत, त्यांच्याकडे गेल्यावर खरं तर आदराने या सर्व समाज बांधवांचं आपण स्वागत करणं अपेक्षित आहे. कारण कोणताही स्वार्थ भावना न ठेवता हे समाज बांधव आपल्या या सामाजिक विकास मंडळाच्या मार्फत समाजासाठी झटत आहेत. आणि या ठिकाणी माझी खरं तर या मंडळाला सूचना आहे की दरवर्षी आपला हा कार्यक्रम मी ऑब्झर्व करतोय, बघतोय जवळून. खरं तर हा कॉम्पॅक्ट असा कार्यक्रम असायला पाहिजे. याची रूपरेषा मिनिट टू मिनिट ठरली पाहिजे. कारण होतंय काय की 7 वाजता 6 वाजता हा कार्यक्रम सुरू होते, कोणीतरी खुर्चीत बसलेलं आहे, कोणीतरी उठलेलं आहे, कोणीतरी स्वागताला गेटवर गेलेलं आहे, लहान मुलं खेळतायत, वक्ते येत आहेत, बोलतायत. मोनिकाताईंनी एवढं मोठं चांगलं व्याख्यान त्यांच्या वाणीनं मंत्रमुग्ध केलं अक्षरशः. मी पण बारकाईनं ऐकत होतो त्यांना. आणि असं उच्च प्रतीचं व्याख्यान, खूप मोठमोठे व्याख्याते आपण या ठिकाणी बोलवतो आणि या कार्यक्रमाला कोणताही सिक्वेन्स नसतो, याची खरं तर मला या ठिकाणी खंत वाटते. मला माफ करा, मी लहान तोंडी मोठा घास घेत आहे. सर्व आपण मेहनत करता, मोठ्या कष्टातून मेहनतीतून म्हणजे व्यासपीठ उभारता, ह्या कार्यक्रमाची तयारी करता. परंतु या कार्यक्रमाला कुठंतरी एक कॉम्पॅक्ट स्वरूप आलं पाहिजे. मिनिट टू मिनिट आपली रूपरेषा तयार असली पाहिजे. त्याचं कारण असं आहे की या व्यासपीठावर येणाऱ्या व्यक्ती खूप मोठ्या व्यक्ती असतात, त्यांचा या ठिकाणी आदर सन्मान होणं गरजेचं आहे आणि त्या कार्यक्रमाचा सिक्वेन्स देखील त्याच पद्धतीनं असणं गरजेचं आहे. मला वाटतंय की येणाऱ्या काळात आपण जागेची मागणी बऱ्याचदा केलेली आहे. मी देखील मुख्यमंत्री कार्यालयात कार्यरत असताना खूप सारी लोकप्रतिनिधींची शिफारस पत्र आली. अगदी मुख्यमंत्री महोदयांचे त्याच्यावर रिमार्क झाले, भुजबळ साहेबांचे झाले, वेगवेगळ्या मंत्री महोदयांचे झाले. ती पत्र सिडकोकडे आली. पुढे काय झालं सर्व आपल्या समाज विकास मंडळाला आणि त्यांच्या सदस्यांना माहिती आहे. खरं तर याच्यामध्ये झोकून देऊन काम करणं गरजेचं आहे. 3 मंत्री आपल्या समाजाचे या मंत्रिमंडळामध्ये आहेत. खरं तर आजचा दिवस सुवर्ण अक्षरानं लिहिण्यासारखा आजचा दिवस आहे. त्याचं कारण असं आहे की 150 कोटीचा विकास आराखडा असणारा क्रांतिज्योती सावित्रीबाईंचं भव्य आणि दिव्य स्मारक मी ज्या सातारा जिल्ह्यातनं येतो त्या साताऱ्याच्या नायगावमध्ये उभा राहत आहे. खरं तर आपणाला अभिमान वाटण्यासारखी ही गोष्ट आहे. त्याचबरोबर आरण येथे संत शिरोमणी सावता महाराजांचं देखील स्मारक आणि सुसज्ज असं त्या ठिकाणी यात्रा वसतिगृह त्या ठिकाणी साकारत आहे. त्याचबरोबर पुण्याला जिथं पहिली शाळा, मुलींची पहिली शाळा 1 जानेवारी 1848 रोजी सावित्रीमाई आणि क्रांतिसूर्य ज्योतिबांनी सुरू केली, त्या शाळेचा देखील जीर्णोद्धार आणि त्याचा देखील पुनर्विकास या ठिकाणी शासनामार्फत सुरू आहे. या समाजासाठी या शासनाने खूप सारं दिलेलं आहे. गेल्या 2 वर्षाचा आपण जर ट्रॅक बघितला तर ही 3ही ऊर्जा स्थानं आपली विकसित होत आहेत आणि याचं कारण एकच आहे की जसं आज आपण या ठिकाणी संघटित झालेलो आहे तसंच येणाऱ्या काळात आपण संघटित होऊन आपल्या समाजाची ताकद या राज्यकर्त्यांना, या सर्व पुढाऱ्यांना दाखवून देण्याची काळाची गरज आहे.
आपले जाधव साहेब आहेत, रिटायर झाल्यानंतर बऱ्याच लोकांचं म्हणणं असं असतं की माझ्या मुलांबरोबर, खरं तर ते क्लास 1 म्हणून रिटायर झाले, त्यांची मुलं कदाचित फॉरेनमध्ये शिकत असतील, आणखीन कुठल्या ठिकाणी शिकत असतील. माझ्या मुलाबरोबर, माझ्या पत्नीबरोबर, माझ्या जवळच्या नातेवाईकांबरोबर मी फॉरेनमध्ये फिरायला जाईल, आणखीन 10-20 देश फिरून येईल, माझ्या स्वतःची हौसमौज करून घेईल, असं बऱ्याच जणांचं स्वप्न असतं. परंतु त्याला बगल देत जाधव साहेबांचं खरंच मला या ठिकाणी कौतुक वाटतं आणि अभिमान देखील वाटतो. त्यांनी सेवानिवृत्तीनंतर पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. संघटन कुठलंही असू द्या, खरं तर ती एक शोकांतिका आहे. खूप साऱ्या संघटना, माळी महासंघ आहे, माळी विकास मिशन आहे, समता परिषद आहे, खरं तर सर्व या संघटना एकत्र येऊन एक दिशादर्शक असं चांगल्या पद्धतीचं काम उभं राहणं गरजेचं आहे. येणाऱ्या काळात ती देखील अपेक्षा आहे. परंतु या जाधव साहेबांनी पूर्ण राज्याचे सर्व जिल्हे भ्रमंती करून सर्व समाज एकत्र बांधण्याचं काम या जाधव साहेबांनी केलेलं आहे. खरं तर त्यांना द्यावेत तेवढे धन्यवाद कमी आहेत. व्यासपीठावरील सर्वच मान्यवर या समाजाच्या जडणघडणीसाठी आणि प्रत्येक समाज बांधवाच्या उद्धारासाठी या ठिकाणी काम करत आहेत. मी देखील विडणीसारख्या एका खेडेगावातून आलेलो आहे. माझं देखील प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेतच झालेलं आहे. परंतु मी ज्यावेळी पुढं शिकून मोठा झालो, 6 नोकऱ्या मी मिळवल्या. त्या मिळवल्या ह्या ज्योतिबा फुले आणि सावित्रीमाईंच्या ताकदीमुळे आणि शिकवणीच्या जोरावरच. आणि त्यांनी जी काही ही दालनं खुली करून दिली, त्या दालनांच्या आधारेच मी या अगदी मुख्यमंत्री कार्यालयापर्यंत पोहोचू शकलो. आणि येणाऱ्या काळात खरं तर सामाजिक सभागृह उभी राहतील, मोठी मोठी समाधी स्थळं उभी राहतील, मोठमोठी स्मारकं उभी राहतील. परंतु आजच्या दिवशी मी खास करून या मंडळाला सांगेल, मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना सांगेल की जेव्हा केव्हा इथं जागा उपलब्ध होईल, सिडकोच्या माध्यमातून असेल किंवा इथले स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्या माध्यमातून असेल, ज्यांच्या कोणाच्या माध्यमातून जागा उपलब्ध होईल, तेव्हा भव्य आणि दिव्य असं स्मारक तर उभा राहीलच. परंतु जाता जाता मला एवढंच सांगायचं आहे की या ठिकाणी एक करिअर मार्गदर्शनासाठी चांगलं मोठं ऑडिटोरियम देखील या ठिकाणी उपलब्ध व्हावं, उभं केलं जावं. त्याचबरोबर आपले जे काही समाज बांधव आहेत, आज आपण 10वी पासून ते वेगवेगळ्या पोस्टवर ज्यांचं सिलेक्शन झालंय त्यांचा या ठिकाणी सत्कार सन्मान केला. असेच अनेक विद्यार्थी ज्यांची परिस्थिती नसते, ज्यांची आर्थिक परिस्थिती जी की जोखमीची असते किंवा त्यांची परिस्थिती नसल्यामुळे ते उच्च शिक्षण घेऊ शकत नाहीत, स्पर्धा परीक्षेची तयारी करू शकत नाहीत किंवा आणखीन कुठल्या क्षेत्रात ते पुढे आपलं ध्येय जे आहे ते गाठू शकत नाहीत. अशा समाज बांधवांना मदत करण्यासाठी खरं तर मी माझ्या विडणीमध्ये एक उमेद फाउंडेशन नावाची एक संस्था ओपन केलेली आहे. त्या संस्थेची रूपरेषा एका मिनिटात मी आपणाला सांगणार आहे. माझे शिकत असताना प्रचंड हाल झाले. पुण्यासारख्या ॲग्रिकल्चर कॉलेजमध्ये मी BSc ॲग्री झालो. खरं तर त्यावेळी MBBS सारखे ऑप्शन माझ्यासमोर खुणावत असताना, 12वीला बोर्डामध्ये आलेलं असताना त्यावेळी मला नाईलाजाने ॲग्रिकल्चरला जावं लागलं. कुणीतरी सांगितलं की ॲग्रिकल्चरला गेल्यावर अधिकारी होता येतं, म्हणून मी ॲग्रिकल्चरला गेलो. आणि ॲग्रिकल्चरचं शिक्षण घेत असताना प्रचंड माझे हाल झाले, प्रचंड. म्हणजे 2 वेळेसच्या जेवणाची देखील भ्रांत होती. सरकारी मेसमध्येच मी जेवत होतो, तरी देखील 3-3, 4-4 महिन्याची मेसची बिलं थकायची. मग यावर मार्ग काढण्यासाठी मी माझ्या गावापासून स्वतःच्या सुरुवात केलेली आहे. माझ्या स्वतःच्या गावामध्ये मुलींसाठी वेगळी लायब्ररी कार्यरत आहे, मुलांसाठी वेगळी लायब्ररी कार्यरत आहे. संपूर्ण जिल्ह्यातून नव्हे तर आजूबाजूच्या 4-5 जिल्ह्यातून आमच्या लायब्ररी बघायसाठी अनेक लोक आमच्या लायब्ररी बघण्यासाठी येतात. आपण देखील इथं उपस्थित मान्यवर जे आहात, आपणाला देखील आग्रहाचं निमंत्रण आहे. अतिशय सुसज्ज अशा लायब्ररी उभ्या केलेल्या आहेत. 2 वर्षापासून त्या कार्यरत आहेत, फुल फर्निश आहेत. जी चेअर माझ्या मुख्यमंत्री कार्यालयात येणाऱ्या अभ्यागतांना बसायला असते, तशाच प्रकारची चेअर 2,500-3,000 हजाराची एक खुर्ची माझ्या त्या गोरगरीब शेतकरी कुटुंबातल्या विद्यार्थ्यांना बसण्यासाठी तिथं उपलब्ध करून दिलेली आहे. आणि सांगायला अभिमान वाटतो की अतिशय 10x10च्या ज्याच्या पत्र्याच्याच भिंती आहेत आणि पत्र्याचंच छत आहे, अशा कुटुंबातली विडणीसारख्या ग्रामीण भागातली मुलं पंजाब नॅशनल बँक असेल, स्टेट बँक ऑफ इंडिया असेल, MPSC मधून सहाय्यक विक्रीकर आयुक्तासारखी पदं असतील, PSI असतील, असे जवळपास गेल्या 2 वर्षामध्ये 35 ते 40 विद्यार्थ्यांनी चांगल्या पदावर आपलं यश आजमावलेलं आहे. सांगायला अभिमान वाटतो.
आणि याचबरोबर हे जे काय गोरगरीब शेतकरी कुटुंबातली मुलं आहेत त्यांना उच्च शिक्षणासाठी मदत करण्यासाठी गेल्या वर्षीपासून आम्ही उमेद फाउंडेशन नावाची संस्था या ठिकाणी कार्यरत केलेली आहे. दरवर्षी आम्ही जे उच्च शिक्षण घेणारे मुलं आहोत, आता आमची जे काय कार्यक्षेत्र आहे ती आम्हाला त्याला मर्यादा आलेली आहे, कारण निधीचं जे काय संकलन झालेलं आहे ते मर्यादित स्वरूपाचं असल्यामुळे पूर्ण फी तर आम्ही देऊ शकत नाही, परंतु आता सध्या तरी विडणीपुरतंच आमच्या मर्यादित आहे. तर जी काय फी असेल, गोरगरीब शेतकरी कुटुंबातला कुठल्याही मजुराचा मुलगा असू द्या, गौंड्याचा मुलगा असू द्या, बिगाऱ्याचा मुलगा असू द्या, मुलगी असू द्या, तिला मेडिकलला जायचंय, इंजिनिअरिंगला जायचंय, ॲग्रिकल्चरला जायचंय, आणखीन कुठल्या क्षेत्रामध्ये करिअर करायचंय, तर त्यांना करिअर करताना कोणतीही अडचण येऊ नये, त्यांना आपल्या फाउंडेशनच्या माध्यमातून मदत व्हावी म्हणून आम्ही फुल नाही फुलाची पाकळी ज्या काही फीज असतील त्याच्या प्रपोर्शनेट बिनव्याजी स्वरूपात आम्ही आर्थिक मदत करण्याचा विडा गेल्या वर्षीपासून उचललेला आहे. आणि गेल्या वर्षी 4 विद्यार्थ्यांना आम्ही विडणीतल्या मदत केलेली आहे, या वर्षी 5 विद्यार्थ्यांना मदत केलेली. अशा प्रकारचं कन्स्ट्रक्टिव्ह काम खरं तर या ठिकाणी उभं होणं गरजेचं आहे. आपण येऊ, या ठिकाणी मोठ्या इमारती उभ्या राहतील. खरं तर ॲडव्होकेट क्षीरसागर साहेबांनी या ठिकाणी खंत व्यक्त केली की आम्ही ज्यावेळी वर्गणी मागायला जातो त्यावेळी नाकं मुरडली जातात किंवा घरी नाही असं सांगितलं जातं, घरी गेलं तर टाळाटाळ केली जाते, कधी एकदाचे हे घराच्या बाहेर निघून जातात, मंडळाचे पदाधिकारी कधी एकदाचे माघारी जातात. अशा प्रकारचं त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव असतात, बॉडी लँग्वेज असते. काय यांची उमेद राहील पुढे काय चांगलं काम उभं करण्याची. खरं तर सर्व समाज बांधव, महिला आहेत, भगिनी आणि बांधव आहेत, सर्वांना आपणास जाहीर माझं एक या ठिकाणी आव्हान आहे. आपल्या समाजाला जर चांगली दिशा द्यायची असेल, आपल्या समाजाला पुढे न्यायचं असेल, ही जी काही चिमुकली मुलं या ठिकाणी खेळत आहेत, ज्यांचा आपण 10वी 12वीत यशस्वी झाले, चांगले मार्क्स मिळवले म्हणून सत्कार केला, त्यांना जर उच्च शिखरावर IAS, IPS, IIT, IIM सारख्या एम्स सारख्या इन्स्टिट्यूटमधून जर तुम्हाला डॉक्टर झालेलं बघायचं असेल तर तुम्हाला कुठेतरी येऊन या अशा समाज घटकांचे हात बळकट करण्याची गरज आहे, या मंडळाचे हात बळकट करण्याची गरज आहे. या ठिकाणी पुढारी येतील, घोषणा करतील. आता सांगितलं गेलं की आचारसंहिता आहे, मला पण जाणीव आहे, परंतु तरी देखील बोलणारे बोलून गेले, मला त्या खोलात जायचं नाही. परंतु कुणी कुठला फायदा घ्यावा ज्याचा त्याचा तो प्रश्न आहे, परंतु समाज म्हणून आपण कायम एक असणं गरजेचं आहे. प्रत्येक जण या ठिकाणी स्वार्थाशिवाय कोणीही येत नाही, कोणीही येत नाही. आपण मागचे व्यासपीठ बघा काढून, जरा फोटो असतील, व्हिडिओ शूटिंग असतील, त्याच्यामधून व्यासपीठाचा जरा अभ्यास करून बघा, त्यातून आपणास सर्व कल्पना येईल की ही लोक कशामुळे येतात, काय येतात. परंतु तळमळीनं आणि आत्मीयतेनं जी लोक येतात ते खरी समाज बांधव आहेत आपले. गेल्या 1 तासापासून 2 तासापासून मी बारकाईनं ऑब्झर्व करतोय की आपल्या महिला भगिनी खूप शांतपणे, संयमाने या ठिकाणी बसलेल्या आहेत, परंतु समाज बांधव आपले सगळे विखुरलेले आहेत. कोणी इकडे उभा आहे, कोणी जेवणाच्या ठिकाणी उभा आहे, कोणी मध्येच साड्या वाटतंय, कोणी आणखीन काय करतंय. माझी परत एकदा सूचना आहे, सूचना म्हणण्यापेक्षा विनंती आहे, आम्हाला देखील ह्याच्यात सहभागी करून घ्या कुठे काय अडचणी येत असतील. परंतु हे मिनिट टू मिनिट हा कार्यक्रम कॉम्पॅक्ट स्वरूपाचा होणं गरजेचं आहे. 4 तासाऐवजी 2च तास होऊ द्या. पण जसं आपल्या मोनिकाताई बोलल्या तशा प्रकारची व्याख्यानं, चांगल्या क्वालिटीची व्याख्यानं, समाजाला दिशा देणाऱ्या लोकांची व्याख्याने या व्यासपीठावरून झाली पाहिजेत. इथं कोणी स्वतःची राजकीय पोळी भाजण्याचा बिलकुल कार्यक्रम करू नये. त्याचं कारण असं आहे की हा समाजाचा कार्यक्रम आहे, समाजासाठीच हा कार्यक्रम झाला पाहिजे. ठीक आहे, त्यांनी येणं जाणं ठीक आहे, त्याच्याबद्दल मला काय बोलायचं नाही, परंतु या ठिकाणी आलं तर समाजाचंच हित या ठिकाणी चिंतलं गेलं पाहिजे, समाजाच्याच चांगल्या गोष्टीसाठी या ठिकाणी हातभार लागला गेला पाहिजे. एवढंच मी या ठिकाणी सांगतो. करण्यासारख्या खूप गोष्टी आहेत. 10वी 12वी नंतर मोठमोठे लोक बोलवून या विद्यार्थ्यांना खरं तर आपण करिअर मार्गदर्शन मेळावे या ठिकाणी घेतले पाहिजेत. ठीक आहे, पुढे जेव्हा सभागृह उभा राहील, स्मारक उभा राहील तेव्हा राहील, पण सध्या बाहेर आपण बँक्वेट हॉलमध्ये, मोठमोठ्या हॉलमध्ये मुलांचे बर्थडे पार्टी ठेवतो, स्वतःचे फॅमिली फंक्शन ठेवतो. त्याचप्रमाणे आम्हाला देखील यामध्ये इन्व्हॉल्व करा. खूप सारे आपल्या समाजातले अधिकारी आहेत व्यासपीठावर बसलेलेच. आपण जर बारकाईनं अभ्यास केला तर विशालजी पांढरे आहेत, ते फॉरेन्सिकमध्ये सहाय्यक संचालक आहेत, की एखादा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याचा तपास करताना पोलिसांना मदत करण्याचं काम कोण करत असेल तर ते फॉरेन्सिक सायन्स करतं. कुठलाही सॅम्पल, मर्डरचा गुन्हा असू द्या, आणखीन कुठला असू द्या, सॅम्पल गोळा केल्यानंतर त्याचं जे काय अनालिसिस असतं ते
कार्यरत असलेला विभाग म्हणजे फॉरेन्सिक, आणि तिथं आपले पांढरे साहेब कार्यरत आहेत आणि खूप मोठे दिग्गज लोक आपल्या समाजामध्ये आहेत. अशा लोकांना बोलवून खरं तर हे व्यासपीठ नाही आहे, पण करिअर मार्गदर्शन मेळाव्याच्या माध्यमातून तिथं इन्व्हाइट करा. 10वी 12वीच्या एक्झाम झाल्यानंतर, त्यांचे रिझल्ट लागल्यानंतर मुलांनी कुठे जावं, काय करावं. खरं तर आरक्षणाचा विषय निघाला म्हणून सांगतो, आता आरक्षण राहिलंच नाही, आरक्षण राहिलंच नाही. आपण MPSC मी छातीटोकपणे सांगतो, राज्यसेवेची यादी काढून बघा. आपण राज्यसेवेच्या डेप्टी कलेक्टर पहिले 10 लोक काढा, त्याच्यामध्ये ओबीसीला समजा 4 जागा असतील, 4 मधले आपल्या समाजाचे किंवा प्युअर ओबीसी पूर्वीचे जे होते ते किती आहेत, त्याच्यावर आपण अभ्यास करा. आपल्याला लक्षात येईल की आपण यामध्ये कुठेच नाहीये. त्याच्यामुळे येणारा काळ हा प्रचंड संघर्षाचा असेल, ज्याला आपण जीवघेणी स्पर्धा म्हणतो ना, तशी स्पर्धा येणाऱ्या काळात आपल्या मुलांसमोर येऊन ठाकणार आहे. सर्वांनाच शासकीय नोकऱ्या मिळतील का, तर बिलकुल नाही. सगळेच मुलं डॉक्टर होतील, वकील होतील, इंजिनियर होतील का, होणार नाहीत. पण समाजामध्ये एक चांगली व्यक्ती जर त्यांना करायचं असेल, चांगल्या समाजाला, आपल्या येणाऱ्या समाजाला, पुढच्या पिढीला दिशा देणारं, एक मार्गदर्शन करणारं व्यक्तिमत्व आपल्या मुलाच्या आणि मुलीच्या माध्यमातून जर घडवायचं असेल, तर अशा पद्धतीचे व्याख्यानं या ठिकाणी आयोजित होणं ही काळाची गरज आहे. त्याच्यामुळं असंच आपण सर्वांनी एकत्र येणं गरजेचं आहे. आणि आपण सर्वांनी जे काय फुल नाही फुलाची पाकळी, हे जे काय समाज विकास मंडळ झटतंय, खरं तर यांना धन्यवाद द्यावे तेवढे कमीच आहेत. कारण तर निस्वार्थ भावनेनं त्यांची तळमळ एवढे असतील, भुजबळ साहेब असतील, उत्तमजी शिंदे असतील, आमचे जाधव साहेब असतील, वकील क्षीरसागर साहेब असतील, मंत्रालयात एवढ्या वेळा त्यांनी पायऱ्या झिजवल्या, एवढे मोठे शिफारस पत्र, सगळ्या लोकप्रतिनिधींच्या शिफारस पत्रांचा एवढा मोठा गट्टा त्यांनी मिळवला होता, परंतु ते काय कन्वर्ट झालं नाही. परंतु मला वाटतंय आता योग्य वेळ आलेली आहे. 3-3 मंत्री आपल्या समाजाचे कॅबिनेट हेवी वेट मिनिस्टर आहेत आणि ते राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांना यापासून बिलकुल म्हणजे त्यांना तयार करू शकतात, त्यांना निर्णय घ्यायला भाग पाडू शकतात. त्याच्यामुळे हीच योग्य वेळ आहे. आपण इथं लोकप्रतिनिधींना मागणी करण्यापेक्षा मला वाटतं योग्य ठिकाणी त्यांना तर घ्या सोबत, लोकप्रतिनिधी तर आहेतच, त्यांना सोबत घेऊन योग्य ठिकाणी ह्या मागणीचा जर पाठपुरावा केला आणि आपल्या समाज विकास मंडळातले जे काही हेवे दावे आहेत ते बाजूला ठेवा, बिलकुल बाजूला ठेवा. ते श्रेय घेण्याचं बिलकुल फोरम नाहीये. आपण सर्व मिळून प्रयत्न करू. आणि निश्चितपणानं सांगतो की आता बऱ्याचशा ओपन स्पेस असतील किंवा बाकीच्या ज्या काय समाज विकासासाठी जे काय प्लॉट्स रिझर्व आहेत ते सगळे आता कॉर्पोरेशनकडे हँडओव्हर झालेले आहेत, काय हँडओव्हर होण्याची प्रोसेस सुरू आहे. त्याच्यामुळं इथले लोकप्रतिनिधी तर 100% मदत करतील, पण अलॉटमेंटचा जो विषय आहे ते मुख्यमंत्री महोदयच मदत करू शकतात. त्याच्यामुळे जर प्लॉट अलॉट झाला तर ह्याच्यावर, त्या प्लॉटवर मोठी वास्तू उभी राहील आणि त्या वास्तूमध्ये कुठलेही राजकीय कार्यक्रम किंवा बाकीचे कार्यक्रम न घेता समाजाला दिशा देणारे कार्यक्रम या ठिकाणी व्हावेत. येणाऱ्या पुढच्या पिढीला घडवण्याचे कार्यक्रम या ठिकाणी व्हावेत. समाज एक कसा होईल, संघटित कसा होईल आणि समाज पुढे कसा जाईल या दिशेनं जाणारी काम या ठिकाणी या वास्तूच्या माध्यमातून व्हावं, एवढीच एक अपेक्षा व्यक्त करतो. संयोजकांनी मला या ठिकाणी बोलवलं, मला सन्मानित केलं, मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी संयोजकांचा या ठिकाणी मनस्वी या ठिकाणी आभारी आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद करतो की आपण आभार प्रदर्शन करावं. मंडळाच्या विनंतीला विशेष मान देऊन या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले मंचावरील सर्व मार्गदर्शक आणि मंडळातील सर्व सदस्य व सर्व हितचिंतक आपण सर्वांनी आपला बहुमूल्य वेळ देऊन मंडळाच्या या कार्यक्रमाची किंवा सावित्री ज्योती जयंतीची, सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीची जी शोभा आपण वाढवली त्याबद्दल मंडळ आपले आभारी आहे. आणि पोलीस स्टेशनचा कॉल आल्यामुळे किंवा आचारसंहितेच्या नियमावलीमुळे कार्यक्रम आपल्याला आता इथं थांबवावा लागत आहे. हा कार्यक्रम इथं थांबत आहे असं मी जाहीर करतो. आणि 1-2 मिनिटाचा एक थोडा कार्यक्रम आहे. एक आपण लकी ड्रॉ ठेवला होता महिलांसाठी विशेष उपक्रम म्हणून. त्या लकी ड्रॉची एक 25 चिठ्ठ्या आहेत, ते मान्यवर काढतील आणि 2 मिनिटात नावं जाहीर करून आपण तो कार्यक्रम संपला असं जाहीर करूया.